नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत उद्योजकता विकास कार्यक्रम. विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण बघितलेलं आहे की उद्योजक म्हणजे काय, उद्योजकाचे कार्य काय, उद्योजकतेचा विकास कशा पद्धतीने घडवून आणतो. पण या उद्योजकता किंवा उद्योजक बनण्यासाठी उद्योजकता विकास कार्यक्रमाची गरज आहे. त्यालाच इंग्लिशमध्ये एंटरप्रेन्युअर डेव्हलपमेंट प्रोग्राम असं सुद्धा म्हणतात आहे. तर उद्योजक केवळ जन्मताच असं नाही, तर ते विकसित सुद्धा केले जाऊ शकतात. प्रशिक्षण देऊन उद्योजक घडविता येतात. उद्योजकांना उपक्रम हाती घेण्यासाठी प्रवृत्त करतात. मात्र प्रत्येक व्यक्तीत उद्योजक होण्याचे गुण असतातच असं नाही. उद्योजकता विकास ही एक शैक्षणिक प्रक्रिया असून तिचे ध्येय मानव संसाधन विकास हेच आहे. उद्योजकता विकसित होण्यासाठी वातावरण तेवढंच चांगलं असणं आवश्यक आहे. या वातावरणात उद्योजक उद्योगासंबंधीची कार्य कशा रीतीने पार पाडावयाची याचे शिक्षण तो घेत असतो. उद्योजकता विकास केवळ उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमापुरताच मर्यादित नसतो, तर तो देशातील औद्योगिक पाया मजबूत करण्याचा तो एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे. शिक्षण घेऊन बाहेर पडलेला तरुण जेव्हा या बेकारांच्या बाजारात फेकला जातो, तेव्हा तो सैरभर झालेला असतो. पदवीचे भेंडोळे हातात घेऊन नोकरी मागत रात्रंदिवस फिरत असतो. असे तरुण बेकारी, दारिद्र्य, गरिबी यांमुळे बेजार होतात किंवा काही तरुण उद्योग व्यवसाय करावायचा म्हणून बाहेर पडतात. परंतु काय करावे, कुठे जावे, पैसा कुठून उभारावा, उद्योगासाठी जागा कुठे शोधावी, तंत्रज्ञान व यंत्रे कुठून आणावी, या सर्व प्रश्नांच्या तावडीत सापडून ते गोंधळलेले असतात. अशा तरुणांना उद्योजकता प्रशिक्षण केंद्र हे वरदान असते. असे केंद्र त्यांच्यामधील सुप्त गुण ओळखून त्याला दिशा दाखविते, मार्गदर्शन करते, उद्योग उभारण्यास सर्वतोपरी सहाय्य करते व त्याला उद्योगपती म्हणून समाजात मानाचे स्थान मिळवून देते. यामुळे बेकारी तर कमी होतेच, परंतु त्याचे राहणीमान सुधारून दारिद्र्य व गरिबी देखील दूर करण्यास अप्रत्यक्ष मदतच करते. एक उद्योग उभा राहिला म्हणजे राष्ट्राच्या औद्योगिकरणाला निश्चितच बळ प्राप्त होते. प्रत्येक व्यक्तीमध्ये जन्मतःच अनेक गुण असतात. हे गुण बालपणीच्या संस्कारामुळे चांगलेच रुजतात. शिक्षणाने त्याला उभे राहण्यास बळ प्राप्त होते व औद्योगिक प्रशिक्षणामुळे त्यांच्या जीवनाला ध्येय प्राप्त होतं. तेव्हा आपल्या देशामध्ये उद्योजकता विकास व प्रशिक्षण कार्यक्रमाची नितांत गरज आहे. इथे गुणवत्तेला कमी नाही, कमी आहे ती गुणवत्ता प्रवाहित करण्याची. थांबला तो संपला या विधानाला प्रवाहित करण्याचे काम अशा प्रशिक्षण केंद्राद्वारे केले जाते. अशी प्रशिक्षण केंद्र देशातील बेकारी, दारिद्र्य व गरिबी कमी करण्यासाठी मदत करत असतात. तसंच व्यक्तीचं व्यक्तिमत्व घडवण्यास, त्यांचं राहणीमान सुधारण्यास व देशाच्या आर्थिक विकासात मोठा हातभार लावत असतात. त्यामुळे उद्योजकता विकास कार्यक्रम हे फार महत्त्वाचं आहे. त्या उद्योजकता विकास कार्यक्रमाची व्याख्या काय सांगितली आहे की व्यक्तीला मदत करून त्याची उद्योजकता वाढविण्यासाठी प्रेरणा देणे, तसेच आवश्यक असलेल्या गुणांचा विकास करून उद्योजक म्हणून पारंपरिकरित्या कार्य करण्यासाठी तयार करणे. उद्दिष्ट, उद्योजकांची भूमिका, मूल्य, वर्तन यांच्या उद्योजकांच्या मनात पूर्ण विचार विकसित करून त्यांना कार्यप्रेरित करणे व या सर्व क्रियेला उद्योजकता विकास कार्यक्रम असं म्हणतात. काय सांगितलेले आहे की व्यक्तीला मदत करून त्याची उद्योजकता वाढवण्यासाठी त्याला प्रेरणा देणे, तसेच आवश्यक त्या गुणांचा विकास करून उद्योजक होण्यासाठी त्याला कार्यप्रवृत्त करणे, त्याची उद्दिष्ट, उद्योजकाची भूमिका, मूल्य, वर्तन यांचा उद्योजकांच्या मनामध्ये पूर्ण विचार विकसित करून त्यांना कार्य करण्यासाठी प्रेरित करणे, या सर्व क्रियेला उद्योजकता विकास कार्यक्रम असं म्हटलेलं आहे की
उद्योजकता विकास कार्यक्रम म्हणजे काय की व्यक्तीला मदत करायची, त्याची आतमध्ये जी काही उद्योजक बनण्याची प्रवृत्ती आहे ती वाढवण्यासाठी त्याचं जे काही गुण आहे, त्याच्याकडे जे काही सुप्त गुण आहे त्या गुणांचा विकास करून उद्योजक कसा घडेल या दृष्टिकोने पारंपरिकरित्या कार्य करण्यासाठी, त्याला त्याची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, त्याची भूमिका मांडण्यासाठी, त्याचे जे काही मूल्य आहे, वर्तने आहे यांचा उद्योजकाच्या मनामध्ये विचार विनिमय करून विकसित करणे, या सर्व क्रियेला आपण उद्योजकता विकास कार्यक्रम असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे उद्योजकता विकास कार्यक्रमाची गरज. हा उद्योजकता विकास कार्यक्रमाची गरज फार महत्त्वाची आहे. उद्योजकता विकास कार्यक्रमाची उद्दिष्टे आणि गरज. उद्योजक विकास कार्यक्रमाची गरज का आहे, तर उद्योजकीय सुप्त गुणांची पारख करणे, त्याबाबत जाणीव जागृती करणे. त्या उद्योजकीय सुप्त गुण काय आहे तुमच्यामध्ये हे ओळखणे आणि त्याबाबत जाणीव जागृती करून देणे की तुमच्यामध्ये हे चांगले गुण आहे, ह्या चांगल्या क्वालिटीज आहे, तुम्ही चांगले उद्योजक बनू शकतात. त्यासाठी उद्योजकता विकास कार्यक्रमाची गरज आहे. उद्योजकीय गुणांचा विकास करणे, तुमच्यामध्ये धाडस आहे, कोणतेही संकटांना सामोरं जाण्याची तुमची वृत्ती आहे, तयारी आहे, तर तुमच्यामध्ये जे काही उद्योजकांसाठी लागणारे जे काही गुणवैशिष्ट्ये आपण बघितलं आधीच्या लेक्चरमध्ये की उद्योजकाचे गुणवैशिष्ट्य कोणकोणते, मग हे गुणवैशिष्ट्य जर आपल्या अंगीकारात असले तर त्याचा विकास कशा पद्धतीने आपण करू शकतो उद्योजकासंदर्भात, तर त्यासाठी उद्योजकता विकास कार्यक्रमाची गरज आहे. त्यानंतर उद्योजकीय मानसिकता तयार करणे. त्या उद्योजकीय मानसिकता तयार करणे, आता आपल्याला लहानपणापासूनच घरातून सांगितलेलं असतं, जे आपल्याला संस्कार झालेले असतात की खूप शिक आणि नोकरी कर, चांगली नोकरी मिळवायची असेल तर चांगलं शिक्षण हे घेतलं पाहिजे. पण असं कोणी म्हणत नाही की चांगला शिकला तर तू चांगला उद्योजक बनू शकतो, काही एखादा व्यवसाय बिझनेसमॅन तू बनू शकतो. पण ती आपली मानसिकता नसती. शिकायचं, डिग्री मिळाली की आपले कोणत्याही कंपनीमध्ये जॉबसाठी अप्लाय करायचं, पण त्या पलीकडे जाऊन आपण विचार करत नाही. त्यामुळे उद्योजकाची मानसिकता आपल्याला तिथं तयार करणं गरजेचं आहे. आत्मविश्वास जागृत करणं, उद्योजकामध्ये आत्मविश्वाससुद्धा जागृत करणे की हो मी हे काहीतरी नवीन, इतरांपेक्षा मी काहीतरी वेगळं करण्याचं धाडस करेल, हा जो आत्मविश्वास आहे तो निर्माण करण्याची गरज आहे. स्वयंरोजगाराच्या नानाविध संधीची दालने तरुणांपुढे उघडी करून देणे की छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही कसे उद्योजक बनू शकता, स्वतःच्या स्वयंरोजगारांमुळे तुम्ही एक उद्योजक बनू शकतात. मग अशा प्रकारचे विविध प्रकारचे स्वयंरोजगार कशा पद्धतीने कार्य करतात, कशा पद्धतीने आपणही त्याच्यामध्ये सहभाग घेऊन स्वयंरोजगार उभारू शकतो, यासाठी विविध प्रकारची दालने तरुणांपुढे उघडी करून देणे, म्हणून उद्योजकता विकास कार्यक्रमाची गरज आहे. त्यानंतर आहे चाकोरी बाहेर पाहणे, विचार करणे, उपक्रम सुरू करण्याची धडाडी दाखवण्यासाठी प्रेरणा करणे. त्याच बघितलं आपण की चाकोरी बाहेर विचार करणे, चाकोरी बाहेर पाहणे म्हणजे की आपली जी चौकट आहे त्या चौकटीच्या पलीकडे उद्योजक आपण म्हटलेलं आहे कोणाला, की जो इतरांपेक्षा वेगळा आहे, ज्याच्यामध्ये काहीतरी नवीन काहीतरी करण्याची धडाडी आहे, जो नवनवीन कल्पनेचा वापर आपल्या व्यवसायात करत असतो, इनोव्हेशन करत असतो, त्याला आपण उद्योजक असं म्हटलेलं आहे. तर मग चाकोरी बाहेर विचार करणे, उपक्रम सुरू करण्यासाठी, धडाडी दाखवण्यासाठी त्यांना प्रेरित करणे. हो तू उद्योजक बनू शकतो, तू व्यवसाय करू शकतो, तुझ्यामध्ये जे स्किल आहे ते तू त्या व्यवसायामध्ये उतरू शकतो, ते वापरू शकतो. फक्त तुला हे धाडस करावं लागणार आहे, जोखीम तिथं पत्करावी लागणार आहे, ती जोखीम स्वीकारावी लागणार आहे. त्यासाठी आपल्याला उपक्रम उद्योजकता विकास कार्यक्रमाची गरज आहे. त्यानंतर व्यवस्थापकीय कौशल्य अंगी बिंबवणे, त्या
व्यवस्थापकीय कौशल्य जे मॅनेजरियल स्किल आहे ते तुमच्यामध्ये कसे रुजवायचे यासाठी उद्योजकता विकास कार्यक्रमाची नितांत आपल्याला गरज आहे की व्यवसाय करत असताना, उद्योजक जेव्हा बनत असताना किंवा उद्योग घडत असताना तर तुमच्यामध्ये कोणकोणत्या स्किल असल्या पाहिजे हे तुमच्या अंगीकार करणं, अंगी बिंबवणं म्हणजे तुम्हाला ते आत्मसात तुम्ही केलं पाहिजे. यासाठी विकास कार्यक्रमाची गरज आहे. जोखीम घेणे, धाडस दाखविणे यासाठी उद्युक्त करणे. तर हा एक तर महत्त्वाचा मुद्दा आहे की जोखीम स्वीकारणे. जो जोखीम स्वीकारत नाही, धाडस स्वीकारत नाही तो उद्योजक बनूच शकत नाही. आपण फार विचार करतो की उद्योग करायचा आहे, एवढा पैसा आपला व्यवसायामध्ये लावायचा आहे. मग आपल्याला वेगवेगळे विचार येतात, जर एवढा पैसा गुंतवला, जर नाही चालं उत्पन्न, लॉसमध्ये गेला वगैरे, त्यामुळे आपण टाकलेला पाऊल मागे घेतो. पण असं न करता आपल्याला काय करायचं आहे की जोखीम घेत असताना विचार करायचा, धाडस घ्यायचं की हो, कदाचित पॉझिटिव्ह विचार केला तर कदाचित जो आपण पैसा गुंतवला आहे त्या पैशातून आपल्याला जास्त प्रमाणामध्ये सुद्धा इन्कम प्रॉफिट मिळू शकतो, आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू शकतो. तर ह्या सर्व गोष्टीसाठी आपल्याला तिथं उद्युक्त करण्यासाठी उद्योजकता विकास कार्यक्रमाची गरज आहे. व्यक्तिमत्व विकास, आपल्या स्वतःचा सुद्धा व्यक्तिमत्व विकास आपला तिथं झाला पाहिजे त्यासाठी. आणि नेतृत्व गुणांचा विकास, तुमचं नेतृत्व कौशल्य कसं आहे, डायरेक्शन तुम्ही कसं करतात यासाठी सुद्धा आपल्याला उद्योजकता विकास कार्यक्रमाची गरज आहे. आता हे आहे उद्योजकता विकास कार्यक्रमाची गरज. त्यानंतर आहे उद्योजकता विकास कार्यक्रमाचे उद्दिष्ट. त्या उद्योजकता विकास कार्यक्रमाचे उद्दिष्ट कोणकोणते, तर त्यांनी सांगितलेले आहे अल्पकालीन उद्दिष्ट आणि दीर्घकालीन उद्दिष्ट. आता अल्पकालीन उद्दिष्ट, शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्ह. तर उद्योजकता विकास कार्यक्रम हे प्रशिक्षण संपल्याबरोबरच अल्पकालीन उद्दिष्ट साध्य करता येते. त्या उद्योजकता विकास कार्यक्रम हा संपला, प्रशिक्षण तुम्हाला दिलं आणि ते संपलं, त्यानंतर लगेच तुम्हाला हे उद्दिष्ट साध्य करता येतात. उद्योजकतेच्या क्षेत्रात व्यक्तीला पाऊल ठेवण्यास भाग पाडणे हा अल्पकालीन हेतू आहे. उद्योजकतेच्या क्षेत्रामध्ये त्या व्यक्तीला उद्योग क्षेत्रामध्ये आणणे, त्याला उद्योग क्षेत्रामध्ये पाऊल टाकण्यासाठी प्रवृत्त करणे हे काय अल्पकालीन हेतू आहे. उद्योजकाने प्रकल्प सुरू करावा, वातावरणाचा अभ्यास करावा व विद्यमान परिस्थितीत कार्य करावे यासाठी प्रयत्न केला जातो. काय की उद्योजकामध्ये त्याला आणलं, त्यांनी उद्योजकाचं प्रकल्प सुरू केला, वातावरणाचा अभ्यास केला व विद्यमान परिस्थितीत कसं कार्य केलं पाहिजे, वर्तमान परिस्थितीमध्ये कसं कार्य केलं पाहिजे यासाठी त्याने प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर आहे दीर्घकालीन उद्दिष्ट, लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह. आता व्यवसाय सुनियोजित पद्धतीने स्थापन करणे व उद्योजकात कौशल्य वाढीला लावणे हा उद्योजकता विकास कार्यक्रमाचा दीर्घकालीन हेतू आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या व्यक्तीने उद्योग सुरू करणे हा या कार्यक्रमाचा अंतिम हेतू असतो. मग दीर्घकालीन उद्दिष्ट कोणकोणती, तर जलद औद्योगिक विकासासाठी उद्योजकाचा पुरवठा करणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी लघु व मध्यम उद्योगांची स्थापना करणे, त्यांची वाढ करणे, औद्योगिक मालकीचे विकेंद्रीकरण करणे, ग्रामीण व मागास भागामध्ये औद्योगिकरण करणे, सुशिक्षित तरुण तरुणींना लाभदायी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, लघु उद्योजकात व्यावसायिक कौशल्य वाढीस लावणे, सुप्त उद्योजकांना ओळखणे व त्यांना प्रशिक्षण देणे, उद्योजकांना आवश्यक ते ज्ञान व कौशल्य प्रदान करणे, हे सर्व दीर्घकालीन उद्दिष्टांमध्ये आपण त्याचा विचार करतो. त्यानंतर उद्योजकता विकास कार्यक्रमाच्या उद्दिष्टांमध्ये आणखी काही गटांचा सुद्धा समावेश केला जातो. तो आहे समाज, विशिष्ट तंत्रज्ञान, विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजक, अनुसूचित जाती समाजातील उद्योजक, महिला उद्योजक, माजी सैनिक उद्योजक, सुशिक्षित बेकार उद्योजक,
कमकुवत वर्गातील ग्रामीण उद्योजक, कारागीर उद्योजक, शारीरिकदृष्ट्या अपंग उद्योजक आणि आदिवासी उद्योजक हे उद्योजकता विकास कार्यक्रमाचं उद्दिष्ट गट आहे की टार्गेट कशाला आपण करू शकतो. तर आज आपण बघितलं की उद्योजकता विकास कार्यक्रम म्हणजे काय, उद्योजकता विकास कार्यक्रमाची गरज व उद्दिष्ट कोणकोणती आहे आणि उद्योजकता विकास कार्यक्रमाचे उद्दिष्ट, अल्पकालीन उद्दिष्ट आणि दीर्घकालीन उद्दिष्ट. तर यानंतरचा भाग आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. धन्यवाद.